नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सेल करिअर गायडन्समध्ये तुमचे पुन्हा स्वागत आहे। तर आज आपण धोंडूमामा साठे होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज जे की आपल्या पुण्यामध्ये स्थित आहे, तर याचा आपण नीट 2025 साठी एक्सपेक्टेड कट ऑफ काय राहू शकतो हे बघणार आहोत। म्हणजे तुम्हाला एक अंदाज येईल की आपल्या कॅटेगरीनुसार यावर्षी आपल्याला हे कॉलेज किती मार्कावर मिळू शकतं। तर मित्रांनो, धोंडूमामा साठे तर हे एक महाराष्ट्रातलं सर्वात जुनं आणि पुणे जिल्ह्यातील एक सर्वात टॉपचं BHMS कॉलेज असणार आहे। त्यासोबतच कॉलेज अतिशय जुनं आहे, जे की जवळपास 1971 मध्ये हे कॉलेज सुरू झालं होतं। कॉलेज पुणे शहरातच असल्याने इथे आपल्याला चांगल्या प्रकारचा पेशंट फ्लो, त्यासोबतच बाकीच्या फॅसिलिटीज देखील खूप चांगल्या लेवलच्या इथे भेटणार आहे। समजा आता पुढे आपण या व्हिडिओमध्ये कॉलेजचा कट ऑफ असेल, त्यासोबत कॉलेजची फीज तुमच्यासाठी किती राहणार आहे, एकंदरीत कॉलेज असेल, त्यासोबत पेशंट फ्लो असेल, टीचिंग, या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केल्या आहेत। सगळ्यात अगोदर जर आपण इथे कट ऑफचा विचार केला तर इथे आपण कॅटेगरी वाईज कट ऑफ पुढे बघूयात, ज्यामध्ये सगळ्यात अगोदर आपण SC कॅटेगरीचा कट ऑफ बघितला तर जवळपास तुमचा यावर्षी स्कोर 220+ येत असेल तर नक्कीच तुम्ही या कॉलेजचा विचार इथे करू शकता। ST कॅटेगरीचा कट ऑफ 150+ मार्क्स पाहिजे तुम्हाला। त्यानंतर समजा आपण इथे OBC कॅटेगरीचा विचार केला, 255 मार्कापेक्षा जास्त तुमचा स्कोर यावर्षी येत असेल तर नक्कीच तुम्ही या कॉलेजचा विचार करायला पाहिजे। ACBCचा कट ऑफ 260+ इथे जाणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, कॉलेज अतिशय जुनं आहे, त्यासोबतच यह कॉलेज आपल्या महाराष्ट्रातलं एक टॉप BHMS कॉलेज देखील मानलं जातं। त्यामुळे साहजिकच आहे की याचा कट ऑफ बाकीच्या जे BHMS कॉलेज आहे त्याच्यापेक्षा एक 50 to 60 मार्क्स हे जास्तच इथे असणार आहे। परंतु समजा इथे आपण स्टेट कोटा असेल, त्यासोबतच ऑल इंडिया कोटा काउन्सिलिंग व्यवस्थितपणे केली तर नक्कीच आपल्याला कमी मार्कावर देखील हे कॉलेज अलॉट होऊ शकतं। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला प्रॉपर ॲनालिसिस करायची आहे, कट ऑफ किती जाऊ शकतो, SML असेल, या सर्व गोष्टी बघून आपल्या सीट मॅट्रिक्समध्ये आपल्यासाठी किती सीट अवेलेबल आहे या सर्व गोष्टींचा अंदाज घेऊन तुम्ही चॉईस फिलिंग करा, तर नक्कीच तुम्हाला एक चांगलं कॉलेजमध्ये ॲडमिशन होऊ शकतं। जर तुम्हाला आमच्या थ्रू काउन्सिलिंग प्रोसेस करायची असेल तर आम्हाला 920 910 1770 या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता व त्यानंतर तुमच्या संपूर्ण ॲडमिशनची जबाबदारी आमची असेल। त्यासोबतच ज्या विद्यार्थ्यांना आमची पेड काउन्सिलिंग घ्यायची असेल तर त्यांच्यासाठी महाराष्ट्राचा स्टेट कोटा, म्हणजे ज्याला आपण मेरिट कोटा म्हणतो, तर त्याची फीज आपण 4000 रुपये ठेवली आहे। एकंदरीत बघता ज्या विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग जॉईन करायचे असेल त्यांनी मला कॉल किंवा मेसेज पुढे करू शकता। त्यानंतर आपण पुढे विजय कॅटेगरीचा कट ऑफ बघितला तर जवळपास 260+ तुमचा स्कोर यावर्षी असायला पाहिजे। NT1चा कट ऑफ जवळपास 250+, त्यानंतर NT2 आणि NT3चा एक 260 ते 265 या रेंजमध्ये तुमचा स्कोर यावर्षी येत असेल तर नक्कीच तुम्ही इथे या कॉलेजचा विचार करू शकता। ओपन कॅटेगरीचा कट ऑफ जवळपास 270 ते 275+ तुमचा यावर्षी असायला पाहिजे, तर तुम्ही धोंडूमामा साठे BHMS कॉलेजचा विचार इथे करू शकता। कॉलेजची फीज बघितली तर 88,000 रुपये कॉलेजची वार्षिक फीज तुमच्यासाठी इथे राहणार आहे। कॉलेजमध्ये हॉस्टेल देखील अवेलेबल असणार आहे। त्यासोबत कॉलेज शहरात आहे, पेशंट फ्लो असेल, बाकीच्या फॅसिलिटीज असतील, या देखील तुम्हाला इथे चांगल्या लेवलच्या भेटणार आहे। ज्याला आपण क्लिनिकल एक्सपोजर म्हणतो तर तो तुम्हाला या धोंडूमामा साठे BHMS कॉलेजमध्ये खूप चांगल्या प्रकारे भेटणार आहे। कॉलेज जुनं असल्याने इथं देखील तुम्हाला बाकीच्या फॅसिलिटीज ज्या असतील, टीचिंग असेल, त्यासोबत इन्फ्रास्ट्रक्चर असेल, बाकीचे इक्विपमेंट असतील आणि जे एक्सपिरियन्स तुम्हाला शिक्षकांचा असेल, सिनियर्सचा असेल, तो भेटणार आहे, तो इतर कॉलेजमध्ये तुलनेत कमी असेल। त्यासोबतच तुम्ही या कॉलेजचा नक्कीच इथे विचार करायला पाहिजे, कारण की हे महाराष्ट्रातलं सर्वात टॉप BHMS कॉलेज आहे। कट ऑफ पण याचा बाकीच्या कॉलेजपेक्षा जवळपास 60 ते 70 मार्काचा डिफरन्स इथे 100% दरवर्षी राहत असतो।